राज ठाकरे महाराष्ट्रात मराठी माणसासाठी भांडणारा पक्ष अशी ओळख केलेल्या म्हणजे ज्या पक्षाची अशी ओळख झाली त्याचे सर्व राज ठाकरे जेव्हा शिवसेना एकच होती त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे आणि त्यांच्यापासून फारकत त्यांनी ज्यावेळेस घेतली आणि आपला नवीन पक्ष स्थापन केला त्यावेळेस हिंदूंपेक्षा जास्त मराठी माणसाला त्यांनी टार्गेट केलं। मराठी माणसावरती जो अन्याय होतोय त्यासाठी आमचा पक्ष उभा राहील अशा पद्धतीने त्यांनी समाजकारण आणि राजकारण सुरू केलं। त्या पक्षाचे 13 आमदार हे फर्स्ट टर्म मध्ये निवडून आले, परंतु त्यानंतर अशी काय परिस्थिती आली की त्यांची 2024 विधानसभेमध्ये 0 आमदार त्यांचे निवडून आले आणि त्यानंतर आता त्यांनी पक्ष बांधणीसाठी कार्य सुरू केलेलं आहे। अलीकडेच पदाधिकारी मेळावा झाला, त्यामध्ये त्यांनी काही स्ट्रिक्ट ॲक्शनही म्हणजे ॲडवायझरी घोषित केली की पदाधिकारी 15 दिवसांनी मी त्यांचा रिपोर्ट घेईल किंवा असं काही जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोतच। परंतु काय असे पॉईंट्स आहेत मध्येच म्हणजे राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली त्या भूमिकेंना वेगवेगळे त्यांनी वलय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे आज त्यांची म्हणजे एवढं पॉप्युलर असूनही मनसे एवढं काम करत असूनही 0 आमदारावर त्यांची वेळ आलेली आहे। काय गोष्टी आहेत त्या आपण इथे सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत। तुमचे विचारही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा या टॉपिकबद्दल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणजे मित्रांनो, आपण हे बोलण्यामागचं कारण की राज ठाकरे यांनी आता जो पदाधिकारी मेळावा झाला त्यामध्ये त्यांनी म्हणजे जे प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा झाला त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की बाळा नांदगावकर यांनी मला महाकुंभ मेळ्यातनं पाणी आणलं होतं आणि ते म्हटले की हे पाणी पिया। तेव्हा मी म्हटलं अरे मी नाही पिणार हे, कारण त्यामध्ये त्यांनी हातवारे करून लोक आंघोळ कशी करतात नदीच्या पाण्यात आणि ते पाणी मी कसं पिऊ, याकडे त्यांचा जोर होता, याकडे त्यांचा सार होता। हे जेव्हा बघितलं त्यावेळेस अर्थातच भाजप जे हिंदू म्हणजे स्वतःला म्हणजे ते त्यांची हिंदूंप्रती आपुलकी आहे, त्याबद्दल त्यांचा विचारधारा आहे, त्यांनी सडकून नितेश राणे यांनी सडकून टीका केली। राज ठाकरे यांच्यावरती खूप टीकाही झाली। परंतु ज्यावेळेस आपण असं बोलतो ना की म्हणजे राज ठाकरे यांची पक्षाची विचारधारा काय आहे हे कळायला जेव्हा आपल्याला म्हणजे जे मतदार आहेत तेच आता संभ्रमात आहेत की नेमकं राज ठाकरे यांची विचारधारा काय आहे। मराठी माणूस हा मनसे पक्ष हा मराठी माणसांसाठी आहे, मराठी माणसांच्या लढ्यासाठी तो उभा राहतो इथपर्यंत फक्त माहिती आहे। एखादा 2 याच्यामध्ये आपण आता बघतोय हॉटस्टारमध्ये त्यांचं कार्यालयही फोडण्यात आलं होतं मनसेकडनं की मराठी भाषेमध्ये कॉमेंट्री का केली जात नाही। हे सर्व चालू असताना, हे सर्व घडत असताना मतदानामध्ये त्यांच्याकडे का कन्वर्ट होत नाही याचा आपण जर सविस्तरपणे ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच कळतं की राज ठाकरे हे आपल्या भूमिकेशी कधीही म्हणजे असे ठाम राहिलेले आपल्याला दिसत नाही किंवा कमी पडताना दिसतात। कारण त्यांनी मराठी माणसाचा ज्यावेळेस पक्षाचा उदय झाला त्यावेळेस त्यांनी मराठी माणसासाठी लढणारा पक्ष म्हणून आपली विचारधारा पुढे ठेवली। त्यानंतर ज्यावेळेस विचारधारा पुढे चालू असताना 2014 मध्ये त्यांनी भाजपचे नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा दिला की ते पंतप्रधान व्हावे। कारण पाठिंबा हा देणं म्हणजे आपले आमदार निवडून आले, आपले खासदार निवडून आले, त्यानंतर त्यांचा पाठिंबा देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी निवडणुकीआधीच नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला। त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम झाला की आपण मतदान यांना देण्याऐवजी मग मोदींनाच देऊ, कारण म्हणजे असंही त्यांनी लोकसभेला काम म्हणजे मतदान मनसेला करून काय फायदा जर ते मोदीलाच निवडून देत आहेत तर। मग हे सर्व झालं असताना कारण अलायन्स तर नव्हती मनसेची भाजपशी, त्यामुळे मनसेला तिकीट मिळणं म्हणजे एखादी जागा फिक्स येणं हेही नव्हतं। त्यानंतर 2019ची निवडणूक आली, म्हणजे असा जो कालखंड गेला त्यानंतर मराठी माणसांसाठी लढतच राहिले। नंतर परत हिंदू म्हणजे त्यांनी भोंगे उतरवण्यासाठीही प्रयत्न केले की भोंगे आंदोलन केलं, टोलनाका आंदोलन केलं, भरपूर गोष्टी झाल्या। परंतु भोंग्याच्या आंदोलनामध्ये मग असं आलं की त्यांची एक हिंदू नेता म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी हिंदू राज ठाकरे काम करतायत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला किंवा दिसलं जनतेला। त्यातून कुठेतरी मतदार त्यांच्याकडे वळत असतानाच त्यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। त्यांनी परत नरेंद्र मोदी यांना आपलं हे करून टाकलं, जाहीर पाठिंबा करून देऊन टाकला। त्यातल्या त्यात त्यांच्या जे मनसेमध्ये जे लोक टिकून होते तेही ह्या निर्णयामुळे बाहेर पडले। वसंत मोरे पुण्यातले
म्हणजे ते निवडून आले नाही नंतर, परंतु त्यांनी नाराजी व्यक्त केली की जिथं मनसेची ताकद आहे तिथं तर निवडणुकीत उतरलं पाहिजे, निवडणुका लढवल्या नाही तर पक्षाचा काय उपयोग. ह्या सर्व गोष्टी झाल्या. परत विधानसभेमध्ये त्यांनी निवडणुकीच्या आधीच देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांची भेट घेतली दिल्लीमध्ये, असं जाणवलं. भरपूर बातम्या आल्या आणि नंतर कळालं की मनसे म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असं राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केलं निवडणुकांच्या आधी. त्याचा इफेक्ट कुठेतरी मतदारांमध्ये पडतो. शेवटी सायकोलॉजिकली बघायला गेलं तर आपण आपल्या मतदारांना काय देऊ शकतो याच्यावर ठाम असणं गरजेचं आहे. जर युती करायची तर निवडून आल्यानंतर तुम्ही सपोर्ट करा. याचाच प्रत्यय त्यांना विधानसभेत आला. त्यांनी जसं डिक्लेअर केलं की भाजपचाच मुख्यमंत्री होणार आणि व्हावा ही माझी इच्छा आहे, तर मग लोकांनी मतं तरी कशाला करतील मनसेला. म्हणजे ह्या सर्व गोष्टी झाल्या आणि त्यांना 0 जागा आली. आता त्यांनी परत पक्षवाढीसाठी काम करताना दिसत आहेत. राज ठाकरे यांनी तशा सूचनाही दिलेल्या आहेत. सो बघता त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही आता ॲक्टिव्ह झालेले आहेत. तेही पक्ष संघटना वाढणीसाठी काम करतायत. परंतु हाच एक प्रश्न उत्तरित राहतोय माझ्या मते तरी, मनसेला म्हणजे यश न मिळण्याचं कारण जवळपास आता 18 वर्ष 19 वर्षाचा पक्ष झालेला आहे. तो 20 वर्षाचा आता पक्ष होईल 2026 मध्ये. तर 0 आमदार जर असतील तर नक्कीच त्या यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी वेळोवेळी बदललेली भूमिका आणि मतदानाआधीच अपक्ष जे विरोधी पक्ष आहेत त्यांना आपण फुल पाठिंबा देतोय असं जे व्यक्ती जेव्हा कुणीतरी आपला पक्ष प्रमुख करतो त्यावेळेस निश्चितच कुठेतरी खालीपर्यंत नाराजी उडून तेच मतं विरोधी पक्षाला डायरेक्टली मिळतात, असाच मला तरी समज वाटतोय. तुम्हाला काय वाटतंय? आणि जे राज ठाकरे यांनी आता पक्ष वाढीसाठी जे काही काम करतायत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.